भीक नको पण कुत्रावर. सरकारच्या योजनांचा लाभ कमी आणि कागदपत्रे जास्त. कागद जमा करण्यातच आमची जिंदगी वाया चालली. मग डिजिटल इंडिया 10 वर्षापासून चालू आहे. कधी जन्माचा दाखला आणि कधी ही KYC, कधी तो कागद. नेमकं काय सुरू आहे? लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय, आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती, अजितदादानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय, असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रित हप्ते मिळायला लाडक्या बहिणीला सुरुवात झाली. गेल्या 31 डिसेंबर पासून ही प्रक्रिया राबवत असताना काही बहिणींना 1500 तर काहींना 3000 तर काहींना 4500 रुपये मिळाले आहेत. मात्र 80% पेक्षा अधिक अनेक महिला ज्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही आणि त्या 17वा, 18वा आणि 19व्या हप्त्यापासून अजूनही वंचित आहेत. संक्रांतीच्या दिवशी पैसे जमा होणार असं सरकारकडून सांगितलं गेलं, मात्र तिथे देखील सरकारकडून दिशाभूल केली गेली. याबाबत अनेक अनधिकृत माध्यमांद्वारे किंवा न्यूज चॅनलद्वारे चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत आणि महिलांना 5 मिनिटांपूर्वी खात्यात पैसे जमा झाले मेसेज आला. 12 बँकेत पैसे जमा, या 12 जिल्ह्यात पैसे जमा, बहिणी खुश. काहींना तर बहिणी नाचायला लागल्या. बातम्यांची शीर्षक देऊन एक प्रकारे गाव खेड्यातील महिलांची चेष्टा कुचंबना चालवली. सरकार हे बनावट न्यूज चॅनलवाले बहिणींची भावनिक दिशाभूल करतायत. याबाबत वाशिम जिल्हा संभाजी बिग्रेनं राज्य आयुक्तांकडे याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल केली. दुसरीकडे नवीन वर्ष 2026 सुरू झालं आणि जागोजागी नवीन वर्षाचं स्वागत करण्याऐवजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सार्वत्रिक फज्जा उडताना दिसतोय. याबाबत प्राप्त माहितीनुसार निवडणुकांवर डोळा ठेवून 2024 मध्ये सरकारनं मोठा गाजाबाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. जून 2024 पासून ही योजना लागू केली. त्यातच मग सरकारकडून 14 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आले आणि त्याचे मेसेज आले असताना, चर्चा झाली असताना पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणी एकच गर्दी केली. मात्र गरज कारण नसताना सरकारच्या सांगण्यावरून बँकांनी सुरू असलेली खाती बंद केली, म्हणजे इन ऑपरेटिव्ह डोरमॅट स्टॉप प्रकारात वर्ग केली. वास्तविक अशी खाती होल्ड करणं हे रिझर्व्ह बँकेच्या कुठल्याही नियमात बसत नाही. त्यासाठी ग्राहकाचं खातं संशयास्पद स्थितीत असणं गरजेचं असतं. मात्र एवढ्या मोठ्या संख्येत, लाखोच्या संख्येनं ही खाती होल्ड करण्यात आली. गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम साठी आधार कार्ड लागतं. मात्र माननीय सुप्रीम कोर्ट 2018च्या आदेशानुसार आधाराची सक्ती कुठेच नसावी असे आदेश आहेत. या आदेशाचे कुठेच पालन होताना दिसत नाही. अशा वेळी शेतामध्ये हंगामाची कामं पडलेली असताना आणि घरातली कामं खोळंबलेली असताना लाडक्या बहिणींना 8 दिवस बँकेमध्ये रांगा लावाव्या लागल्या. त्यातूनच शेतीचं, घरकामाचं खूप मोठं नुकसान झालं. त्यानंतर देखील पुन्हा वर्षभर KYC, eKYC, CKYC, DBT इत्यादी रिकामे फतवे काढून सरकारनं लाडक्या बहिणींना प्रचंड मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास दिला. 18 सप्टेंबर 2025 रोजी गरज आणि कारण नसताना eKYC चं पोर्टल सुरू केलं. सुरुवातीचे काही दिवस हे पोर्टल जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आलं. त्यानंतर ही KYCच्या माध्यमातून फक्त महिलेचा आधार आणि मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी केली गेली. बाकी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची पडताळणी केली नाही. गोंधळात टाकणारे प्रश्न निर्माण करून जाणीवपूर्वक लाडकी बहीण योजना बंद करण्याचा घाट घातला गेला. हिवाळी अधिवेशनादरम्यान सुद्धा मंत्र्यांनी सभागृहामध्ये चुकीची माहिती दिली. त्यातून लाडक्या बहिणीचं अनुदान बंद करण्यात आलं. आता हा रोष रस्त्यावर दिसत असून 2 दिवसापूर्वी भंडारा जिल्ह्यातील महिलांनी रस्त्यावर उतरून मुंबई कलकत्ता महामार्ग अडवला. काल परवा हिंगोली जिल्ह्यात 5ही तालुक्यातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देऊन आंदोलन केलं. लाडक्या बहिणीची KYC प्रक्रिया बंद करून वेळेत पैसे द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं आयुक्तांकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.